नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताची पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे अग्निकुल कॉस्मोस. थोडा डिटेलमध्ये पाहूया. भारताची पहिली 3D रॉकेट प्रिंटिंग सुविधा आहे ही कुठे तर IIT मद्रास रिसर्च पार्क चेन्नई येथे झाली. कोण आहे या कंपनी? याचं नाव काय आहे? अग्निकुल कॉस्मोस. ही सुविधा नेमकी काय करते? भारतात पहिल्यांदाच 1 मीटर उंचीपर्यंतचे एरोस्पेस पार्ट्स 3D प्रिंट केले जाऊ शकतात. रॉकेट इंजिन व इतर घटकांचा जलद विकास, कमी वेळात डिझाईन ते उत्पादन करणे शक्य होईल. अग्निकुल कॉस्मोसची खास कामगिरी आहे ही, आणि ही भारतातील अग्रगण्य खाजगी एरोस्पेस कंपनी आहे, म्हणजे प्रायव्हेट कंपनी आहे. याची स्थापना 1 डिसेंबर 2017 रोजी झाली आहे आणि याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. आणि याचे CEO आहेत श्रीनाथ रविचंद्रन. भारतातील पहिले 3D प्रिंट इंजिन असलेले रॉकेट कोणते आहे? तर अग्निबाण. इस्रोबरोबर काम करण्याची मान्यता मिळालेली पहिल्या काही खाजगी कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघूया 3D प्रिंटिंग विषयी. भारतातील 3D प्रिंटिंगशी संबंधित काही महत्त्वाचे तथ्य. जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर तेलंगणा इथे आहे. एक धार्मिक इमारतीमध्ये 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा पहिला वापर इथे केलेला आहे. भारताचे पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बेंगळूर इथे आहे. ऑगस्ट 2023 मध्ये उद्घाटन झालेले आहे. खर्च कमी करणे आणि वेळ वाचवणे हा उद्देश होता. भारताचे पहिले 3D प्रिंटेड मानवी कॉर्निया हे हैदराबाद इथे आहे. विज्ञान आणि याचं महत्त्व काय आहे? तर विज्ञान आणि औषध क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी इथे या बजावली आहे. भारताचे पहिले 3D प्रिंटेड घर हे IIT मद्रास यांनी केलेलं आहे आणि याचे उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. भारताचे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आत्ताच आपण पाहिलं. 3D प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी कोणी केली? तर स्कायरूट एरोस्पेस यांनी. हे सुपर कूल्ड लिक्विड इंधनावर चालणारे इंजिन आहे. भारताचे पहिले 3D प्रिंटेड लष्करी बंकर लडाख येथे हे कोणाच्या मदतीने? IIT हैदराबाद यांनी विकसित केलेले आहे. भारतातील सर्वात मोठे धातूचे 3D प्रिंटिंग मशीन DRDO प्लस IIT हैदराबाद यांनी मिळून विकसित केलेले आहे. भारताचे पहिले 3D प्रिंटेड स्कूल अरुणाचल प्रदेश येथे आहे. आणि वैदिक 3D संग्रहालय वाराणसी इथे उद्घाटन होणार आहे. तसेच भारतीय नौदलाला त्यांचे पहिले स्वदेशी 3D सर्व्हिलन्स रडार मिळाले आहे. नाव काय आहे? तर लांजा N. आणि ही स्पॅनिश कंपनी इंदिरा यांच्या मदतीने टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने बांधलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य आन्सर आहे साबरमती. अहमदाबादमधील साबरमती येथे आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे कमांड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. हे कमांड सेंटर संपूर्ण पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉरसाठी रेल्वे ऑपरेशनचे नियंत्रण आणि देखरेख करेल. हे आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर आहे. पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर 1506 किलोमीटर लांबीचा आहे आणि तो उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राला पसरलेला आहे. रेल्वेविषयी काही करंट अफेअर्स बनत आहेत ते बघूया. भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन रुद्रास्त्र 4.5 किलोमीटर लांबीची यशस्वी चाचणी घेतली.
जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर किती आहे तर 1507 मीटर. आणि याचं हुबळी हे पहिलं नाव होतं, आता त्याचं नाव श्री सिद्ध रुद्र स्वामीजी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील अमरिया गावात BEML म्हणजेच भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड रेल हब मॅन्युफॅक्चरिंग युनिट ब्रह्माची पायाभरणी केली. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त काळ चालणारी भारत ट्रेन बनली आहे, जी की 881 किलोमीटर अंतर कापते. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स वाराणसीने रेल्वे ट्रॅक दरम्यान भारतातील पहिली 70 मीटर लांबीची काढता येणारी सौर पॅनल प्रणाली केली आहे. पंतप्रधान मोदींनी बैरोबी सारंग रेल्वे लाईनचे उद्घाटन केले आहे. ही रेल्वे लाईन मिझोरममध्ये आहे आणि मिझोरमचा पहिला रेल्वे लिंक प्रकल्प पण आहे. याची लांबी 51.38 किलोमीटर. ऐझोल आता पूर्वोत्तर प्रदेशातील चौथे राजधानीचे शहर आहे, जे थेट रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. पाहूया पुढील प्रश्न. अंत्योदय दिवस कधी साजरा केला? तर याचे योग्य आन्सर आहे 25 सप्टेंबर. दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त. काही महत्त्वाचे डेज आपण कव्हर करूया सप्टेंबरमधले. 2 सप्टेंबर वर्ल्ड कोकोनट डे. 5 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय दान दिवस इंटरनॅशनल डे ऑफ चॅरिटी. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि जागतिक फिजिओथेरपी दिवस देखील 8 तारखेला असतो. 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. थीम पण आहे शहीदांचे स्मरण करणे, जंगलाचे रक्षण करणे. 13 सप्टेंबर जागतिक प्राथमिक उपचार दिवस. थीम आहे प्रथमोपचार आणि हवामान बदल. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस. 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि अभियंता दिन म्हणजेच भारताचे इंजिनियर्स डे. 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस. थीम आहे फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन. 17 सप्टेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस, वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे. हैदराबाद मुक्ती दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 20 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. थीम आहे शांततापूर्ण जगासाठी आत्ताच कृती करा. जागतिक अल्झायमर दिवस. थीम आहे डिमोशियाबद्दल विचारा, अल्झायमरबद्दल विचारा. 23 सप्टेंबर राष्ट्रीय आयुर्वेद दिवस. थीम आहे लोकांसाठी आणि घरांसाठी आयुर्वेद. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस. थीम आहे साइन लँग्वेज युनाइट्स अस. पुढील प्रश्न पाहूया. सूरजपूर जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायत म्हणून कुठल्या राज्याने घोषित केले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे छत्तीसगड. अलीकडेच छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायती बालविवाहमुक्त घोषित करण्यात आला. हे यश कोणत्या मोहिमेअंतर्गत साध्य झाले? तर निरोगी महिला, सशक्त कुटुंबे आणि गेल्या 2 वर्षात येथे एकही बालविवाह झाला नाही. केंद्र सरकारने बालविवाहमुक्त भारत मोहीम कधी सुरू केली? तर 27 नोव्हेंबर 2024 पासून. बालविवाह प्रतिबंध कायदा हा 1 नोव्हेंबर 2007 रोजी लागू झाला. तो मुलांसाठी जन्माच्या वेळी किमान विवाहयोग्य वय 21 वर्ष आणि मुलींसाठी 18 वर्ष निश्चित करतो. तो 1931चा बालविवाह प्रतिबंध कायद्याची जागा घेते. त्याला शारदा कायदा म्हणूनही ओळखले जाते, जो महिलांसाठी जन्माच्या वेळी किमान विवाहयोग्य वय 14 वर्ष आणि पुरुषांसाठी 18 वर्ष निश्चित करतो. म्हणजे 129ला हा
मुलींचे वय 14 वर्ष होते आणि पुरुषांचे 18 वर्ष होते. पण 1 नोव्हेंबर 2007ला नवीन नियम चालू केला. तो म्हणजे मुलींचे वय मिनिमम 18 आणि मुलाचे वय 21 असे करण्यात आले. पुढील प्रश्न पाहूया. 2200 मेगावॉटचा ओझू जलविद्युत प्रकल्प कोठे मंजूर झाला आहे? तर याचे योग्य आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. ओझू जलविद्युत प्रकल्प. पर्यावरण मंत्रालयाने अलीकडेच ओझू जलविद्युत प्रकल्पाची मान्यता दिली आहे. अरुणाचल प्रदेशातील सुबनगिरी जिल्ह्यातील सुबनगिरी नदीवर अरुणाचल प्रदेशातील सुबनगिरी जिल्ह्यातील सुबनगिरी नदीवर चीन सीमेजवळ हा प्रकल्प विकसित केला जाईल. त्याची क्षमता 2200 मेगावॉट आहे. त्याची किंमत 25,000 कोटी रुपये इतकी आहे. सध्या सुरू असलेला भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्प, ज्याची क्षमता 1960 मेगावॉट आहे. सावरकोट जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवर प्रस्तावित आहे, ज्याची क्षमता 1856 मेगावॉट आहे. केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील टाटो सेकंड जलविद्युत प्रकल्पालाही मान्यता दिली आहे. अरुणाचल प्रदेशने 2025 ते 2035 हा कालावधी जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे. पुढील प्रश्न पाहूया. द्रव्य पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे आयुष मंत्रालय. द्रव्य पोर्टलचा फुल फॉर्म काय आहे? तर डिजिटाइज्ड रिट्रायव्हल ॲप्लिकेशन फॉर वर्सटाईल यार्डस्टिक ऑफ आयुष सबस्टन्स. 23 सप्टेंबर 2025 रोजी आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालयाने हे द्रव्य पोर्टल सुरू केले आहे. हा पोर्टल आयुर्वेदाविषयी संबंधित सर्व घटक उत्पादनांचा संपूर्ण डेटा प्रदान करेल आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल, म्हणजे कोणीही माहिती मिळवू शकेल. यामध्ये प्राचीन ग्रंथ, आधुनिक संशोधन आणि क्षेत्रीय अभ्यासातील माहिती समाविष्ट आहे. संशोधक, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामान्य जनता येथे विश्वसनीय आणि व्यापक माहिती मिळवू शकतात. पुढील प्रश्न पाहूया. हिमांशी टोकस कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि कोणत्या कारणांमुळे चर्चेत आल्या? तर याचं योग्य आन्सर आहे जुडो. हिमांशी टोकस ही एक भारतीय जुडो खेळाडू आहे. ती अलीकडेच आंतरराष्ट्रीय जुडो फेडरेशनच्या ज्युनियर रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे. तिने महिलांच्या 63 किलो गटात ही कामगिरी केली आहे आणि ही दिल्लीची आहे. आंतरराष्ट्रीय जुडो फेडरेशनची स्थापना कधी झाली? तर 11 जुलै 1951 रोजी. ह्याचे मुख्यालय कुठे आहे? बुडापेस्ट, हंगेरी. पुढील प्रश्न पाहूया. भारत स्काउट्स अँड गाईड्सची 19वी राष्ट्रीय जंबोरी कोठे होणार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे लखनौ. भारतात स्काउट अँड गाईड्स 19वा राष्ट्रीय जंबोरी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आयोजित केलेला आहे. 23 ते 29 नोव्हेंबरपर्यंत हे राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. यात साहसी खेळ, विज्ञान प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असेल. जंबोरी म्हणजे काय? तर मुला-मुलींच्या स्काउट्सचा मोठा मेळावा, जसे की मोठा उत्सव. हे जंबोरी तरुणांना त्यांच्या संस्कृती आणि जीवन कौशल्ये सामायिक करण्यासाठी आणि विविध शैक्षणिक आणि मनोरंजक उपक्रमांसाठी सहभागी होण्यासाठी एकत्र आणतात. 2023ला 18वा राष्ट्रीय स्काउट गाईड जंबोरी रोहतपाली जिल्हा, राजस्थान येथे पार पाडण्यात आलेला आणि पहिला कुठे झाला? तर 1953मध्ये हैदराबाद येथे झाला. आजची आपली करंट अफेअर्सची क्लास इथेच संपते. थँक्यू.